पूर्णपणे रेडी झालेलं आहे। आता आम्ही ते चिनी मातीच्या बरणीमध्ये स्टोअर करतोय। आमची ही लोणच्याची खास बरणी आहे, ज्याच्यामध्ये लोणचं वर्षानुवर्षे टिकून राहतं। बघा लोणच्याला किती मस्त वास सुटलेला आहे आणि खूप टेस्टी आणि चवदार झालेलं आहे आमच्या आजीने बनवलेलं लोणचं। आणि ह्याला रंग आणि मसाला पण ह्याचा खूप छान मुरलेला आहे ह्याच्यामध्ये। लोणचं भरल्यानंतर ह्याच्यात गरमागरम तेल टाकायचं, गरम करून थंड केलेलं तेल टाकायचं।